आश्रमशाळेतील विद्यार्थिनींच्या मृत्यूची नैतिक जबाबदारी स्वीकारा, मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी. गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातील जप्तालय येथील आदिवासी आश्रमशाळेतील 3 विद्यार्थिनींचा सर्पदंशामुळे मृत्यू झाल्याच्या घटनेची नैतिक जबाबदारी स्वीकारून आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी आदिवासी संघटनांनी केली आहे. याबाबत अखिल महाराष्ट्र आदिवासी विद्यार्थी संघटना नंदुरबार, नवापूर तालुका आदिवासी उत्सव व समन्वय समिती तसेच महाराष्ट्र प्रदेश आदिवासी काँग्रेस नंदुरबार जिल्ह्याच्या वतीने तहसीलदार दत्तात्रय जाधव यांच्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आले. आश्रमशाळांमध्ये इमारतींची दुरवस्था, संरक्षण भिंतींचा अभाव, तुटलेल्या खिडक्या दरवाजे तसेच विद्यार्थ्यांसाठी अपुऱ्या सुविधा असल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला. तसेच केंद्रीय स्वयंपाकगृहातून निकृष्ट दर्जाचे भोजन दिले जात असल्याचा आरोप करत विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली. 3 विद्यार्थिनींच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या यंत्रणेवर कठोर कारवाई करावी, आश्रमशाळांमधील सुविधा सुधाराव्यात आणि मागण्यांवर तातडीने निर्णय न झाल्यास महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला. यावेळी अखिल महाराष्ट्र आदिवासी विद्यार्थी संघटनेचे जिल्हाध्यक्ष आर.सी. गावित, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष जालम सिंग गावित, कांतीलाल गावित, अनिल गावित, वेच्चा गावित, किशन गावित, समूएल गावित, संजय मावची, योसेफ पाडवी आदी उपस्थित होते. जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातील जपतलाई या शासकीय आश्रमशाळेमधील विद्यार्थिनींचा सर्पदंशाने मृत्यू झाल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या घटनेचा तीव्र निषेध होताना दिसत आहे. आम्ही आज नवापूर तालुक्याच्या वतीने अखिल महाराष्ट्र आदिवासी विद्यार्थी संघटना, आदिवासी काँग्रेस आणि नवापूर तालुका आदिवासी उत्सव व समन्वय समितीच्या वतीने या घटनेचा आम्ही तीव्र निषेध करतो. आदिवासी खात्यामार्फत आदिवासींच्या मुलांच्या शिक्षणासाठी अनेक योजना राबविल्या जातात, आश्रमशाळा चालविल्या जातात आणि यामध्ये ज्या सोयीसुविधा करायच्या आहेत त्या शासनाकडून होत नाही असं दिसत आहे. महाराष्ट्र शासनाच्या वतीने ज्या सोयी सुविधा जो आदिवासींचा निधी आहे त्या निधीचा उपयोग या शैक्षणिक व्यवस्थेसाठी नाही, आदिवासींच्या विकासासाठी दिला जात नाही आणि खास करून आदिवासींचा जो निधी आहे तो इतर विभागाकडे वळवला जात आहे. आणि याचा हे परिणाम आणि या महाराष्ट्र राज्यामध्ये आजपर्यंत आश्रमशाळांमध्ये सेंट्रल किचनच्या माध्यमातून जे काही अन्न पुरवलं जातं त्याच्यामध्ये विषबाधा झालेल्या आहेत. आणि या अशा घटना होत असताना या राज्याचे आदिवासी विकास मंत्री अशोक उईकेजी साहेब हे यांचं अजिबात लक्ष नाही, बेजबाबदारपणाने वागत आहेत आणि याकडे महाराष्ट्र सरकार गंभीरतेने बघत नाही. आणि त्यामुळे आम्ही आज ही जी घटना घडली, ज्या निष्पाप मुलींचा बळी गेला आणि या 3 मुली मृत्यूची झुंज देत आहेत, अशा परिस्थितीमध्ये आम्ही मागणी करतो या बेजबाबदार मंत्र्यांची हाकलपट्टी झाली पाहिजे, त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे. म्हणून या महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आम्ही निवेदन करत आहोत की या बेजबाबदार मंत्र्यांचा आपण राजीनामा घ्या आणि आदिवासी विभागाला न्याय द्या, आदिवासी मुलांना न्याय द्या आणि आदिवासी विभाग सक्षमपणे चालवण्यासाठी चांगला नेता आपण या खात्यावर नेमणूक करा, अशी आम्ही आज मागणी करतो.